इये मराठीची नगरी मायबोली कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने. इचलकरंजीत मराठी भाषा गौरव दिन. मराठी साहित्यामधील चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रापासून तसेच संत रचनांपासून आजच्या काळातील प्रतिभावंत कवींपर्यंत निवडक साहित्यिकांच्या विविध शैलीमधील गीतांवरील मनोहारी समूह नृत्ये आणि श्रवणीय गीतांचा इये मराठीची नगरी हा कार्यक्रम रसिकांची मने जिंकणारा ठरला. येथील मनोरंजन मंडळ श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद इचलकरंजी शाखेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमात दुसऱ्या दिवशी हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे इचलकरंजीचे उपमहापौर अनिल दाळ्या व रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल गिरीश कुलकर्णी यांच्या तसेच राजगोपाल मर्दा, घनश्याम सावलानी, समीर गोवंडे, अतुल शहा, चित्कला कुलकर्णी, सायली होगाडे व नीता ठाकूर देसाई यांच्या हस्ते नटराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पंचतुंड या नांदीवरील आकर्षक समूह नृत्याने झाली. याबरोबरच भरजरी ग पीतांबर, लख पडला प्रकाश ग साजणी, छबीदार छबी, भो शंभो, बग उघडूनी दार आणि शतकांच्या यज्ञातून उठली या गीतांवर पारंपरिक व भरतनाट्यम शैलीतील आकर्षक वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या नृत्यांनी मराठी संस्कृतीचं वैभव प्रेक्षकांसमोर उभे केले. याशिवाय अगदी छोट्या मुलींचे स्वर्गात आकाशगंगा आणि किशोरवयीन मुलींनी सादर केलेले छूम छूम पायी वाजे घुंगूर या गीतांवर सादर करण्यात आलेल्या समूह नृत्यांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. सर्वच नृत्य कलाकारांनी सादर केलेल्या उत्कृष्ट संरचना, तालबद्ध हालचाली आणि आकर्षक सादरीकरणामुळे रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. तसेच लोकप्रिय साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ललित साहित्यावर आधारित अभिवाचन, कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेचे वाचन यामुळे कार्यक्रमात उत्तम साहित्यिक रंग भरला. कार्यक्रमातील नृत्य दिग्दर्शन सायली होगाडे, रेश्मा सूर्यवंशी कोंडेकर, प्रियंका चौगुले जाधव व अदिती चिकोरडे यांनी केले. कार्यक्रमाचे अत्यंत ओघवते तसेच माहितीपूर्ण व रसाळ निवेदन चित्कला कुलकर्णी आणि समीर गोवंडे यांनी केले. नीता ठाकूर देसाई, रणजित